हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आहे। महिन्याचा हप्ता कधी जमा होणार या प्रतीक्षेत असलेल्या लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी। हप्ता आता लवकरच जमा होणार आहे। 33 लाख बहिणींच्या खात्यामध्ये 990 कोटी रुपये। नमस्कार लाडक्या बहिणींनो, राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींचा एकच प्रश्न होता, तो म्हणजेच की माझ्या खात्यावरती पैसे कधी जमा होणार। कारण की लाडक्या बहिणींना देखील पैशांची अत्यंत गरज आहे आणि त्यातच आता लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील तसेच ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भातील एक अत्यंत महत्त्वाची आणि नवीन अपडेट समोर आली असून आता जुलै महिन्याचा 25वा हप्ता तसेच ऑगस्ट महिन्याचा 26वा हप्ता कधी जमा होणार हे सर्व काही समजणार आहे। या दोन हप्त्यांचे 3000 रुपये कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार, कोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जमा होणार नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दोन्ही हप्त्यांचे 3000 रुपये कधी जमा होणार, किती वाजेपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काही माहिती तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये समजणार आहे। जर तुम्हाला देखील असं वाटत असेल की माझ्या देखील खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे, जर तुम्ही देखील जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असाल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असणार आहे। सर्व काही माहिती तुम्हाला समजणार आहे, पैसे कधी जमा होणार हे देखील समजणार आहे। त्यासाठी फक्त थोडा वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला बघूयात आता सविस्तर अपडेट। तर आता राज्यभरातील प्रत्येक लाडक्या बहिणींसाठी, खास करून ज्या लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, ज्या लाडक्या बहिणी ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा करत असतील, तर अशा सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे। जून महिन्याचा 24वा हप्ता जमा झाला आणि मग जून महिन्याचा 24वा हप्ता जमा झाल्यानंतर सर्वांचे लक्ष लागले ते म्हणजेच की जुलै महिन्याच्या 25व्या हप्त्याकडे। जुलै महिन्यामध्ये 25वा हप्ता जमा होईल असं प्रत्येक जणाला वाटत होतं, परंतु तसं झालं नाही। आता जुलै महिना संपलेला आहे, ऑगस्ट महिन्याची सुरुवात झाल्यापासून आता बरेच दिवस उलटून गेले, परंतु अद्याप देखील जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही। त्यामुळे मग जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, तसेच आता ऑगस्ट महिना चालू असल्यामुळे मग या ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता कधी जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आणि लाडक्या बहिणींची देखील अशी मागणी बघायला मिळत आहे की लवकरात लवकर खात्यावरती पैसे जमा करावेत। अशा पद्धतीने लाडक्या बहिणी देखील सरकारकडे मागणी करतानाचं चित्र बघायला मिळत आहे। आता या सर्वांमध्ये पैसे नेमके कधी जमा होणार हे सर्व काही समजून घेणं आवश्यक आहे। काळजी करण्याची काहीच गरज नाही, घाबरण्याची काहीच गरज नाही। पैसे कधी जमा होणार हे सर्व काही तुम्हाला समजणार आहे। फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। आता लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता अत्यंत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आणि त्यानुसार पैसे कधी जमा होणार हे सर्व काही तुम्हाला समजणार आहे। फक्त काय करायचं आहे तर लक्षपूर्वक पाहण्याचा प्रयत्न करा। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकता रक्षाबंधनाला आता काहीच दिवस उरले आहेत आणि अशातच राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी एक सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे। पण ही बातमी खरी आहे का? जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, तसेच ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, त्याचबरोबर ज्या 92 लाख लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला आहे तर त्यांच्याबाबत सरकारचा काय मोठा निर्णय असणार आहे, तर हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुराव्यासहित बघणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की अर्धवट माहिती नेहमीच नुकसानकारक असते। तर आता एकंदरीत जर बघायला गेलं तर लाडक्या बहिणींनो, सध्या सोशल मीडियावरती अशा बऱ्याच बातम्या बघायला मिळत आहेत की ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की आज पैसे जमा होण्यास सुरुवात झाली, काल पैसे जमा झाले, उद्या पैसे जमा होणार। मग या बातम्यांमध्ये नेमकं सत्य काय आहे? खरंच पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे का?
हे सर्व काही समजून घेणं आवश्यक आहे. तर बघा, एकदम सोप्या भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो. अद्याप देखील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली नाही. तसेच ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली नाही. आणि सध्या ज्या सोशल मीडियावरती बातम्या बघायला मिळत असतात की ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की आज पैसे जमा झाले, काल पैसे जमा झाले, तर अशा सर्व चुकीच्या बातम्या आहेत. त्यामुळे कोणत्याही बातम्यांवरती विश्वास ठेवू नका. फक्त अधिकृत आणि खऱ्या माहितीवरतीच विश्वास ठेवणे आवश्यक आहे. मग आता पैसे तर जमा होण्यास सुरुवात झाली नाही, परंतु पैसे नेमके कधी जमा होणार हे तर समजून घेणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी बघू शकता, जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत म्हणजेच की जुलै महिन्याच्या 25व्या हप्त्याबाबत प्रशासकीय स्तरावरती आणि सरकारमध्ये वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. आता वेगाने हालचाली सुरू झाल्या म्हटल्यावरती मग पैसे नेमके कधी जमा होणार? तर 10 ऑगस्टपर्यंत या संदर्भात महत्त्वाचा GR किंवा अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. आता हप्ता नेमका कधी जमा होणार? तर मागील काही महिन्यांचा इतिहास पाहिला तर दरमहा 12 ते 15 तारखेदरम्यान पैसे ट्रान्सफर होण्यास सुरुवात होते. म्हणजेच की महिन्याच्या किती, तर प्रत्येक महिन्याच्या साधारणतः 12 ते 15 तारखेदरम्यान पैसे जमा होण्यास सुरुवात होते. त्यामुळे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून किंवा 17 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती जुलै महिन्याच्या 25व्या हप्त्याचे पैसे जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. बघा, पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे. मागील काही महिन्यांचा इतिहास बघितला तर प्रत्येक महिन्याच्या साधारणतः 12 ते 15 तारखेदरम्यान पैसे हे ट्रान्सफर होण्यास सुरुवात होते. त्यामुळे 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून किंवा 17 ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याची पूर्ण शक्यता आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता सर्वात मोठा प्रश्न, 1500 ऐवजी 3000 रुपये कसे मिळणार? तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रांतील बातम्यांनुसार राज्य सरकार रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने लाडक्या बहिणींना विशेष सरप्राईज म्हणजेच की भेट देण्याच्या तयारीमध्ये आहे. जर 17 ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता काही तांत्रिक कारणास्तव जमा झाला नाही तर रक्षाबंधनाचे औचित्य साधून जुलै आणि ऑगस्ट अशा दोन्ही महिन्यांचे एकत्रित हप्ते म्हणजेच की एकूण 3000 रुपये वर्ग केले जाऊ शकतात. हे देखील सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि यामुळे सर्व लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन सण खऱ्या अर्थाने गोड होणार आहे. म्हणजेच की बघा, सध्या जुलै महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? तर 15 किंवा 17 ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल असं सध्या सांगितलं जात आहे. आणि जर काही तांत्रिक कारणामुळे 17 ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर मग त्यानंतर रक्षाबंधनाचे औचित्य साधून जुलै महिन्याचा देखील हप्ता जमा होईल आणि ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता जमा होईल. म्हणजेच की 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील. रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै महिन्याचे 1500, ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपये, 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न करतो, 17 तारखेपर्यंत 15 ते 17 ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल. आणि जर कदाचित 17 ऑगस्टपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा झालाच नाही, काही कारणास्तव जुलै महिन्याचा हप्ता 17 ऑगस्टपर्यंत जमा झालाच नाही तर मग त्यानंतर रक्षाबंधनाच्या निमित्ताने जुलै महिन्याचा देखील हप्ता जमा होईल आणि ऑगस्ट महिन्याचा देखील हप्ता जमा होईल. 2 हप्त्यांचे किती, तर 3000 रुपये जमा होतील. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आणि यामुळे सर्व लाडक्या बहिणींचा रक्षाबंधन सण खऱ्या अर्थाने गोड होणार आहे. लाडक्या बहिणींनो, तुमच्या या भावाची आणि सर्व लाडक्या बहिणींची सरकारकडे 3 प्रमुख मागण्या आहेत. थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता पैसे कधी जमा होणार हे तर तुम्हाला समजलं असेल. आणि तसेच सध्या ज्या काही सोशल मीडियावरती बातम्या बघायला मिळत असतात ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की आज या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, आज त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा झाले, तर तसं काही नसतं. पैसे जमा होण्यास सुरुवात झाल्यानंतर राज्यातील 36 पैकी 36 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत असतात. हे सर्वांनी लक्षात
लक्षात घेतलं पाहिजे आणि अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत. जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता अद्याप देखील जमा झाला नाही, हे देखील सर्वांनी लक्षात घ्या. म्हणजेच की कोणत्याही चुकीच्या आणि अफवांवरती या ठिकाणी बातम्यांवरती अफवांवरती विश्वास ठेवू नका, हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता सरकारकडे कोणकोणत्या मागण्या आहेत, तर जे 3,000 रुपये जमा होतील असं सांगितलं जात आहे. तर हे 3,000 रुपये म्हणजेच की जुलै महिन्याचे 1,500 रुपये आणि ऑगस्ट महिन्याचे 1,500 रुपये, 2 हप्त्यांचे 3,000 रुपये रक्षाबंधनानिमित्त लाडक्या बहिणींच्या खात्यावरती लवकरात लवकर जमा करण्यामध्ये यावे, अशी पहिली मागणी आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची मागणी, ज्या अपात्र किंवा प्रलंबित राहिलेल्या 92 लाख लाडक्या बहिणींमधील खऱ्या गरीब व पात्र महिला आहेत, त्यांना पुन्हा योजनेमध्ये समाविष्ट करून त्यांचे थकीत हप्ते दिले जावेत, ही देखील अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. बऱ्याच गरीब आणि गरजू लाडक्या बहिणींचा देखील हप्ता बंद झाला आहे. त्यामुळे ज्या देखील गरीब लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला असेल, गरजू लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला असेल, पात्र लाडक्या बहिणींचा हप्ता बंद झाला असेल, तर अशा लाडक्या बहिणींचा हप्ता हा पुन्हा सुरू करण्यामध्ये यावा, ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. त्यानंतर तिसरी महत्त्वाची मागणी, सरकारनं दिलेल्या आश्वासनाप्रमाणे लवकरच 2100 रुपयांच्या हप्त्याबद्दल देखील सरकारनं घोषणा करावी, लवकरच हप्त्यामध्ये सरकारनं वाढ करावी, ही देखील या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची मागणी आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटते, या तिन्ही मागण्या मान्य झाल्या पाहिजेत का? तसेच दोन्ही महिन्यांचे 3,000 रुपये एकत्र मिळावेत की दरमहा 1,500 रुपये मिळावेत? तुमचं मत काय आहे? कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. तसेच तुमचे नाव, तुमचा जिल्हा कोणता आहे, तो देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या सर्व लाडक्या बहिणींना आणि व्हॉट्सॲप ग्रुपवरती हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.